तुळजाच्या विवाहात काय घडलं असेल? इथे जो धरणीकंप झाला तो कशामुळे? इतका वेळ झालाय तरी अजून देवींचा काही ठाव ठिकाणा लागत नाही. महिषासुराचं तर काम नसेल ना? तर असं असेल तर आज आसुर कुळाचा अखेरचा दिवस ठरेल. महिषासूर स्वतः या विवाहाबद्दल चिंतेत आहेत प्रभू, आणि त्यांना याची चाहूल सुद्धा नाहीये की तुळजादेवी विवाहाच्या मंडपातून अदृश्य झाल्या आहेत. नारायण प्रभू, प्रभू आपला राग शांत करा, आपला क्रोध आवरा प्रभू. नारायण. याचा अर्थ तुळजा म्हणून तुझा देह आणि त्याची ओळख ही मानवी आहे, बरोबर ना? अगदी योग्य. आणि या सगळ्यांची जाणीव असूनही तू महादेवांसोबत विवाह करण्याचं योजलं आहेस. तुळजा म्हणून तुझा देह मानवी आहे आणि या सगळ्यांची जाणीव असूनही तू महादेवांसोबत विवाह करण्याचं योजलं आहेस. हे कसं शक्य आहे? हे आमच्या आधी लक्षातच कसं आलं नाही? आम्ही किती मोठ्या भ्रमात होतो. तुळजाला असं कोणतं सत्य उमगलं की एका क्षणात तिच्या विचारांची दिशा बदलली? तिला सत्य कळलं, तिला उमगलं की प्रत्येक गोष्ट योग्यच असेल असं नाही. कधी कधी एखादी अतिशय शुभ, मनाजवळची आणि आनंद देणारी घटना सुद्धा प्रारब्धाच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा ठरू शकते. आम्ही हा विवाहाचा निर्णय घेतला कारण महिषासुराने आमच्या मनुष्य रूपाच्या मागे येऊ नये, आमच्यावर हक्क प्रस्थापित करू नये म्हणून. परंतु त्या निर्णयात आम्ही एक गोष्ट पूर्णपणे विसरून गेलो. जर आम्ही हा विवाह केला तर आम्ही महिषासुराचा अंत कधीच करू शकणार नाही. आमच्या मनुष्य रूपाचं रक्षण करताना आम्ही न कळत आमच्या अवतार कार्यालाच अडथळा निर्माण करत होतो. देवी, मला काही कळले नाही. याचा अर्थ महिषासुराचा अंत कुठलाही देव, देवी, पुरुष किंवा प्राणी करू शकत नाही. आणि साक्षात महादेवांसोबत आम्ही विवाह करून आम्ही त्यांची विधिवत पत्नी म्हणजे देवी झालो असतो. जर असं झालं तर तुळजा सुद्धा महिषासुराचा अंत करू शकणार नाही. जर आम्ही महादेवांसोबत हा विवाह केला तर आम्हाला आमचं सौभाग्य मिळेल, आमच्या मनुष्य रूपाला त्यांचं संपूर्ण सुख लाभेल. ज्या क्षणाची आम्ही युगानुयुगे वाट पाहिली ते क्षण आमच्या पदरात पडतील. परंतु आमचा जन्म हा सुखासाठी झालेला नाही. आमच्या या मनुष्य रूपाचं प्रयोजन केवळ आमचा संसार मांडणं नाही, तर समग्र संसाराचं रक्षण करणं. आणि म्हणून आम्ही आमच्या आनंदापेक्षा आमचं कर्तव्य निवडू, आमच्या प्रेमापेक्षा आमचं अवतार कार्य निवडू. कारण आमचं सुख एका जीवनाचं आहे, परंतु आमचा निर्णय संपूर्ण युगाचं भविष्य ठरवणार आहे. जर आमच्या या विवाहामुळे संपूर्ण मानव जातीचं भविष्य जर धोक्यात येणार असेल तर आम्ही हा विवाह आता करणार नाही, तर आम्ही हा विवाह आता करणार नाही. नारायण नारायण. विष्णुदेव, हे कंपन साधन आहे. त्या कंपनात एका मोठ्या निर्णयाचा भार जाणवतोय. नेमकं काय सूचित करायचं आहे ब्रह्मदेव?
ही एका प्रलयकारी अध्यायाची नांदी आहे. आई काय कुठे गेले असेल ग? अंबा रडायचं नाही हा हा? महादेव गेलायत ना व तिला ते घेऊन येतील हा. विष्णुदेव काही कळलं का? आम्ही सर्व दिशांना शोध घेत आहोत, परंतु त्यांची कुठलीच चाहूल लागत नाही. जणू ती काळाच्या पटलावरूनच अदृश्य झाली आहे. मनात एक सतत विचार येतो आहे स्वामी, या लीलेमागे आदिशक्तींचे काही गूढ दडले असेल का? कारण काळालाही थांबवण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये आहे आणि आपण हे जाणता. आई आदिशक्ती कोण आहेत ग? आदिशक्ती आदिशक्ती म्हणजे अस्तित्वातील पहिलं स्पंदन, जिच्या इच्छेतून विश्व जन्मला आणि जिच्या शक्तीवर संपूर्ण सृष्टी उभी आहे. आणि महादेवा हो काही कळलं का? देवींचा अजून काहीच ठाव ठिकाणा लागलेला नाहीये. आणि महिषासूर, आपण तिथेच गेला होतात ना? देवर्षींनी ते खात्री करून घेतली आहे, हे कार्य महिषासुराचे नाही. देवा माझ्या लेकीच्याच वाटेला हे समज का यावं? तिच्या आयुष्यात 4 सुखाचे क्षण यावे म्हटलं तर नियती पुन्हा तिची परीक्षा घ्यायला उभी राहते. तुमच्यासाठी ती देवी असल, पण माझ्यासाठी माझी लेक आहे नव. देवा मी तुम्हा समध्यांना एकच विनंती करते, माझ्या लेकीला सुखरूप परत आणा. एवढंच मागणं आहे बघा, माझ्या लेकीला सुखरूप परत आणा. माते, आपण शांत व्हा. ज्याच्या वाट्याला कार्य मोठे आहे त्याच्या आयुष्याची परीक्षा काळही मोठी घेतो. ती तुमची लेक जरी असली तरी ती नियतीची निवड सुद्धा आहे. त्यामुळे देवींसोबत घडणारी प्रत्येक गोष्ट आपल्याला लगेच समजतेच असं नाही, परंतु नियतीने तिच्या मागे काहीतरी हेतू नक्की ठेवला असेल. अगदी बरोबर बोलत विष्णुदेव. नियतीच्या प्रत्येक खेळी मागे काही ना काहीतरी कारण असतंच, आणि म्हणूनच आमच्या मनात एक वेगळाच संशय आला. संशय? आपण काय सांगण्याचा प्रयत्न करत आहात महादेव? तुळजाचं लग्न आपण अपूर्ण ठेवून अनुचित केलेलं नाहीये ना? अर्थात जर विवाह होणे योग्य नव्हते तर आपण तसे अगोदर त्यांना का नाही सांगितले? प्रत्येक गोष्टीचा एक काळ असतो, प्रत्येक अवताराचं एक कारण असतं आणि प्रत्येक प्रवासाचा एक अर्थ असतो. देव भूलोकी येतात ते केवळ असुरी शक्तींचा नाश करायला नाही, त्यांच्या येण्यामागे अजून एक अर्थ दडलेला असतो.
जेवढा प्रवास कठीण आणि गुंतागुंतीचा असतो तेवढेच त्यात त्याग, शिकवण आणि आदर्श दडलेले असतात. लक्षात घे मूळमाय, महादेवांशी तात्विक वाद झाल्यावर स्वअस्तित्वाचा, स्वतःच्या स्थानाचा शोध घेत कैलास सोडून भूलोकावर आलेल्या त्वरिताने कुक्कुरासुराचा वध करून असुर निपाताच्या तिच्या कार्याचा प्रारंभ केला. मग ती सर्वसामान्य रूपात भूलोकावर राहिली. तुळजा म्हणून तिला ओळख मिळाली. तिच्या समोर नाट्यमयरित्या आले तिचे उद्दिष्ट, महिषासुराचा अंत. काळाच्या पटलावर त्याचा अंत करण्यासाठी तिच्या ह्या लीलेची योजना होती. परंतु तिच्या दैवी अस्तित्वामुळे महिषासुराला मिळालेले वरदान तिला ते करण्यापासून रोखत होते. तिने जगदंबा रूपात जन्म घेतला हे मला कळलं, पण हे पुन्हा पुन्हा सांगण्याचे प्रयोजन काय आहे? माझा सरळ साधा प्रश्न हा आहे की जर विवाह होणे योग्य नव्हते तर आपण तसे अगोदर का नाही सांगितले? ही घटना का घडू दिली? तिच्या या नव्या अध्यायासाठी ही घटना अतिशय महत्वाची आहे. तिच्या प्रवासाची सुरुवात झाली होती स्वतःचं अस्तित्व शोधण्यापासून. आता तिचा हा प्रवास स्वतःच्या स्थानापर्यंत आला. या प्रवासाचा हा टप्पा तिच्यासाठी जे सगळ्यात महत्वाचं आहे त्याची जाणीव तिला करून देणार आहे. म्हणूनच आम्ही हे घडू दिलं. क्षमा करा आदिशक्ती, परंतु जे काही महत्वाचे आहे त्याची जाणीव थेट बोलावूनही अगोदरच करून देता आली असती. त्यासाठी तुळजाच्या आयुष्यात इतके मोठे वादळ घडायची काय गरज होती? तुळजाच्या आयुष्यात हे सगळं घडण्याची गरज होती मूळमाया. कारण नियतीलाच नवे रूप देण्यासाठी एका शक्ती रूपाचीच कठोर अग्निपरीक्षा घेणारी ही गूढ रचना आहे. पण हे तुळजासोबतच का? त्याचे कारण एकच, तुळजाच्या ललाटी असलेला भाग्यकुंभ योग. भाग्यकुंभ योग म्हणजे? महादेव, तुमच्या मनात विचारांचं मोठं वादळ उसळतं आहे, त्यामुळे तुम्ही बोला. आमच्यापासून काही लपवू नका. मन सतत एकच गोष्ट सांगतोय विष्णुदेव, की देवी संकटात नाहीयेत. हा निर्णयच त्यांचा, हा निर्णयच त्यांचा, हा निर्णयच त्यांचा, हा निर्णयच त्यांचा. असा विचार करू नका महादेव. हो, मुळात ती असं का करल? आम्ही तुमच्या मुलीबद्दल बोलत नाही आहोत. पार्वतीचा अंश असलेल्या तुळजादेवींबद्दल बोलत आहोत आम्ही. ह्या आधी अनेक वेळा त्यांनी असे निर्णय घेतले आहेत की ज्यामुळे आम्हा दोघांमध्ये विरह निर्माण झालाय. कारण जेव्हा ते जगाच्या कल्याणाचा विचार करतात तेव्हा स्वतःच्या सुखाला मागे ठेवण्यासाठी ते क्षणाचाही विलंब करत नाहीत. महादेव, तुळजाला तुम्ही उगीच दोष देत आहात. शिव आणि शक्तीचा विरह हा तर सृष्टीचा शाश्वत नियम आहे आणि ही तर काळाचीच योजना असते. तुमचं दूर होणं आणि दोघांचं पुन्हा एकत्र येणं हाच तर युगांचा प्रवाह आहे. महादेव, नियती विनाकारण एवढा मोठा प्रवास घडवत नाही. तर देवींच्या मनात हा विवाह नसता तर त्यांनी हा सोहळा इथपर्यंत आणलाच नसता. ह्याचं उत्तर देवी स्वतःच देऊ शकतील. पण तिनंच हे समज केलंय, हे कशावरून? महिषासुराने ह्यात काहीही केलेलं नाहीये. मग अशी कोणती शक्ती आहे जी देवीनं थांबवू शकते? असा कोण आहे ज्याच्या हाकेसाठी देवी भरलेल्या मंडपातून निघून जातील? आणि जर आमचा संशय खरा ठरला की हा निर्णय देवींचाच असेल तर याहून अधिक वेदनादायी अजून काहीच असू शकत नाही. आजवर प्रत्येक जन्मात, प्रत्येक रूपात
कधी सती म्हणून तर कधी पार्वती म्हणून आमच्याकडे येण्यासाठी पहिलं पाऊल उचललं होतं. पण ह्यावेळी हा प्रारंभ आम्ही केला होता. प्रथमच आम्ही त्यांना मागणी घातली होती. त्यांच्यासोबत संसाराचं स्वप्न पाहिलं होतं आणि म्हणूनच ह्यावेळी हा विरह अधिक वेदना देतोय. पण एक गोष्ट निश्चित आहे, जोवर हा विवाह पूर्ण होत नाही तोवर आमच्या हातातील हे हळकुंड उतरवले जाणार नाही. कारण एकदा का शिवाने शक्तीचा हात मागितला तर काळाला सुद्धा तो संकल्प अपूर्ण ठेवण्याचा अधिकार नसतो. महादेव, तुम्ही आधी शांत. तुळजा, अगं कुठे आहेस तू? हे समजा काय घडलं? काय ऐकतेय मी? आई, रडू नकोस ना ग. सोनं जेव्हा अग्नीत जळतं, वितळतं, तेव्हा स्वतःचा आकार गमावतं. तेव्हाच त्यातून तेजस्वी स्वर्ण जन्म घेतं. परंतु तुळजाच्या वाटेला आलेली ही केवळ अग्निपरीक्षा नाही, हा आहे भाग्य कुंभयोग. एक असा काळ जिथे तिच्या अस्तित्वातील प्रत्येक कण तप्त होईल, प्रत्येक भावना वितळेल आणि त्या दिव्य मंथनातून प्रकट होईल तिच्या अवतारामागचं सत्य. म्हणजे महिषासुराचा वध हेच तिचे इप्सित कार्य नाही का? बीजाला अनेकदा वाटतं अंकुरण म्हणजेच पूर्णत्व, पण खरं पूर्णत्व तर त्यानंतर येतं, जेव्हा ते वटवृक्ष बनून इतरांच्या जीवनाचा आधार बनतं. महिषासुराचा अंत हा केवळ प्रारंभ आहे. तुळजाला अजून स्वतःच्या अस्तित्वाचा अर्थ शोधायचा. तिच्या अवतारामागचं अंतिम कारण अजून विश्वापासून गुप्त आहे. मूळ माया, तू प्रश्न विचारून आम्हाला उत्तर द्यायला भाग पाडलंस. तेव्हा आता नियतीच्या गूढ खेळाची तू साक्षीदार हो. आजपासून तुळजाच्या आयुष्यातील भाग्य कुंभयोग सुरू झालाय. या दिव्य कुंभातील शेवटचा कण निघून जाईल. त्या दिवशी तुळजा केवळ देवी राहणार नाही, ती स्वतःच्या अवतार सत्याला प्राप्त होईल. तिला कळेल तिच्या जन्मामागचं अंतिम इप्सित कार्य. तुळजा, तुझ्या या भाग्य कुंभयोगातून तुला तुझं अंतिम सत्य लाभो आणि आम्हालाही त्या दिव्य सत्याचं दर्शन लवकर घडो. तुझ्या या नव्या अध्यायाचे साक्षी होण्यासाठी संपूर्ण सृष्टी उत्सुक आहे. काकू, सकाळपासून तुम्ही अन्नाचा एक कणही काढलेला नाही. असं करून कसं चालेल सांगा बघ.
अशाने तुम्ही स्वतःला अजून त्रास करून घ्या. चला थोडस खाऊन घेऊ हा आपण. पद्मा, आईसाठी तिच्या लेकीचं लगीन म्हणजे तिच्या आयुष्यातलं स्वप्न असतं. लेकरू जन्माला आल्यापासून एक आई किती गोष्टी जपून ठेवते. तिचं हसू, तिचं रडू, तिचा हट्ट. आणि एक दिवस तिच्या लेकीला सुखानं सासरी जाताना पाहण्याचं स्वप्न. माझ्या तुळजाचा तो दिवस आज होता. समद संपलं, समद तुटलं, समद्या गावासमोर नाही, समद्या ब्रह्मांडासमोर माझ्या लेकीचं लग्न मोडलं. ती कुठं आहे मला ठाव नाही. माझा जावई चिडून निघून गेला आहे. लोक मंडपातून खाली मान टाकून निघून गेले आणि तू मला 2 घास खाऊन घे म्हणतेस. माझी लेक कुठे आहे हे ठाव नाही मला. ती उपाशी असेल का, रडत असेल का, कोणाला हात मारत असेल का? हा विचार जीव फोडतोय बघ. ती देवी असेल तुमच्यासाठी, माझी तर लेक आहे ना व. पद्मा, पद्मा, अग तिला बोलव की. ती आली ना की मग तिला बरबत मी बी जेवेल ग. तिला बोलव ना ग पद्मा. काकू तुम्ही शांत व्हा, तुम्ही बसा इथे. तुम्ही शांत व्हा बरं आधी. काकू, तुमची तुळजा, तुमची जगदंबा नक्की तुमच्याकडे परत येईल. आणि ती आली ना की तुमच्या असंख्य प्रश्नांची उत्तरं ती स्वतःहून देईल. पण तोपर्यंत तुम्हाला स्वतःला सावरायला हवं की नाही. मला सांगा, तुम्हीच अशा खचून गेला तर अंबाकडे कोण पाहणार? सकाळपासून तिने सुद्धा अन्नाचा एकही कण खाल्लेला नाहीये. थोडस खाऊन घ्या आंबासाठी आणि तुमच्या तुळजासाठी देखील. आई, तू रडू नकोस ना ग. तुझ्या ताई आल्यावर समजा ठीक होईल. शांत व्हा. महालात कोणीतरी आहे. कोण कोण असेल माहिती नाही. सहजासहजी यावेळी महालात कोणी येत नाही. तुझा ताई आली असेल का? इथेच थांबा. माझ्या मागे या. तुळजाच्या विवाहात काय घडलं असेल? इथे जो धरणीकंप झाला तो कशामुळे? हे सगळे कसले संकेत आहेत? याचा अर्थ काय आहे? असुर नरेश, चिंतेने प्रश्न अजून वाढतात, पण धीराने त्यांची उत्तरं मिळतात. असिलोमा तिकडेच गेलाय. तो आला की सत्य काय आहे हे आपल्याला लवकरच उमगेल. तुला कळत नाहीये शुंभा? एक घटना संपूर्ण खेळाची दिशा बदलू शकते. तुळजाचा तिथे विवाह संपन्न झाला असेल तर आपली पुढची चाल, पुढची खेळी, पुढची दिशा वेगळी असेल. पण तो विवाह झाला नसेल तर मात्र असुर नरेशांचा विजय असो. असिलोमा, सांग तिथे काय घडलं? या सगळ्या मागचं सत्य काय आहे? असुर नरेश,
मी एका सामान्य व्यक्तीचं रूप धारण करून गावामध्ये गेलो होतो आणि तिथले दृश्य पाहून मीही थोडा वेळ थबकलो. संपूर्ण गाव दुःखात होता असून नरेश, कारण तुळजाचा विवाह झालाच नाही. काय? म्हणजे नेमकं काय झालंय? जे लोक त्या विवाहाला उपस्थित होते त्यांच्याकडून एकच गोष्ट कळाली, तुळजा विवाह मंडपापर्यंत पोहोचलीच नाही. म्हणजे पुढे सांग. एवढा वेळ झाला, देवी अजून कशी आली नाही? होय होय, अहो समजा विधी पार पडलं, आता मुख्य विधी पार पडायचा वेळ जवळ आला. काय होणार आहे? काही प्रेत तर घडलं नसेल नव्या. लई विघ्न आल्यात ह्या लग्नात. महादेव, मी पण येऊ का? नाही जनक बाबा, तुम्ही इथेच थांबा. तुम्ही इथेच थांबून लोकांकडे आणि विवाहाच्या व्यवस्थापनेकडे लक्ष द्या. कार्यात जरासा व्यत्यय आलाय, पण तुम्ही काळजी करू नका. आपण आधी जेवणाच्या पंक्ती सुरू करत आहोत. आपण कृपा करून भोजनाचा लाभ घ्यावा. अहो, लग्नच झालं नाही तर आम्ही जेवायचं कसं? कदम बाबा, देवींचा प्रसाद समजून जेवण करून घ्या. असुर नरेश, आपण एवढे चिंतित का आहात? तुळजा विवाह मंडपातून अदृश्य झाली आणि यात आपला काहीच हात नाही. देवानेही काही केल्याचं ऐकिवात नाही. मग भर विवाह मंडपात त्या शुभ क्षणी तुळजा अचानक अदृश्य कशी झाली, का झाली, हे कोणी केलं? यामागे कुणाचा हात आहे? असुर नरेश, नियतीने आपल्याला एक मार्ग दाखवलाय, त्यामुळे हा खेळ कुणी रचला याच्याशी आपला काय संबंध? संबंध आहे. शुंभा आपला संबंध आहे. या सगळ्याचा अधिक परिणाम आपल्यावर होणार आहे. वादळ कधी अचानक दिशा बदलत नाही, त्याच्या मागे कोणती तरी चाहूल असते. तुळजा, ताई, तुळजा, अगं अगं तू कुठं होतीस? तू तू ठीक आहेस ना? अगं बोल ना काहीतरी. तुला कोणी घेऊन गेलं होतं का? सांग, मला सांग. अगं बोल ना, नेमकं काय झालं? आई अगं शांत हो, मला काहीच झालेलं नाही, मी ठीक आहे. तुझ्या डोळ्यातले अश्रू आता थांबव बरं, मी आली आहे ना. पण मला सांग, महादेव कुठे आहेत? देवी, झाल्या प्रकाराने महादेव अतिशय क्रोधित झाले होते. तुम्ही अशा अचानक अदृश्य झाला. त्यांनी सगळी सृष्टी पालथी घातली, दशदिशांना तुम्हाला शोधलं. एका क्षणी तर यामागे महिषासुराचा हात आहे असं सुद्धा त्यांना वाटलं. ते महिषासुराचा अंत करण्यासाठी निघाले होते देवी.
नारद मुनींनी त्यांना योग्य वेळी थांबवलं म्हणून, नाहीतर आज अनर्थ झाला असता. आम्हाला माहित आहे पद्मा, आमच्या या जन्मातील या विवाहाची ते किती आतुरतेने वाट पाहत होते हे आम्हाला ठाऊक आहे. आणि अशा वेळी त्यांच्या मनात क्रोध नाही उसळणार तर काय होणार? उगा काही पण म्हणू नकोस तुळजा. एका क्षणाला तर मला राग आला होता. ही तर माझी लेक दिसना आणि ते काय बी म्हणत सुटले होते. ते म्हणत होते की विवाह न करण्याचा निर्णय तुझा स्वतःचा आहे. काय तर म्हणत होते की तू स्वतः निघून गेली आहेस. पण मला माहित आहे ना माझी पोर, ती उभ्या जन्मात असं कधी वागू शकणार नाही. वय की नाही? तू सांग बरं, काय झालं होतं? हा, अगं बोल की, मी काय विचारत आहे? तू स्वतःहून नाही ना निघून गेली तुळजा? अगं अगं बोल की, उत्तर दे ना. आई, महादेवांनी जे सूचित केलंय ते सत्य आहे. मी स्वतः निघून गेले होते लग्नातून. जीवनात काही क्षण असे येतात जिथे मन आणि कर्तव्य एकमेकांसमोर उभे राहतात. आणि त्यावेळी माणसाला स्वतःच्या इच्छेपेक्षा योग्य ती गोष्ट निवडावी लागते. आणि आजही मी तसाच कठोर निर्णय घेतलाय. कोणता निर्णय? आता हा विवाह न करण्याचा निर्णय मी घेतलाय.